मधुमेह हा शब्द आजकाल जवळपास प्रत्येक घरात ऐकू येतो, नाही का? पण भारतात मधुमेहाचं प्रमाण इतक्या धोकादायक वेगाने का वाढत आहे? यामागे फक्त आपलं नशीब आहे की आणखी काही कारणं आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर काही ठोस उपाय आहेत का? चला, आज आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. 150%, हो 150%. गेल्या फक्त 30 वर्षात भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या तब्बल 150%ने वाढली आहे. जरा विचार करा, हा फक्त एक आकडा नाहीये, ही एक प्रकारची राष्ट्रीय आरोग्य आणीबाणीच आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की हे सगळं आपल्या नियंत्रणाबाहेर आहे का? म्हणजे हा आजार आपल्याला आपल्या आईवडिलांकडून म्हणजेच अनुवंशिकतेने मिळतोय का? की आपली आजची जीवनशैलीच याला जबाबदार आहे? आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. तर मग सगळ्यात आधी हे पाहूया की ही समस्या नेमकी किती मोठी आहे. आकडेवारी काय सांगते यावर एक नजर टाकूया. हे बघा, 1990 साली परिस्थिती काय होती आणि आज काय आहे. फक्त एका पिढीच्या काळात हा आकडा कितीतरी पटीने वाढला आहे. आणि खरं सांगायचं तर संशोधन असं सांगतंय की भारत जगाची डायबिटीज कॅपिटल बनण्याच्या वाटेवर आहे. ही खूप गंभीर गोष्ट आहे. पण मग ही वाढ इतकी अचानक का झाली? असं काय बदललं गेल्या काही वर्षांमध्ये? बरं, संशोधनानुसार यामागे 3 मुख्य कारणं आहेत. आणि विशेष म्हणजे ही तिन्ही कारणं थेट आपल्या रोजच्या जगण्याशी, आपल्या जीवनशैलीशी जोडलेली आहेत. सगळ्यात पहिलं कारण, आपल्या ताटातलं जेवण. जरा विचार करा, गेल्या 20-30 वर्षात आपलं खाणं किती बदललंय. नैसर्गिक पदार्थांऐवजी आता आपल्या आहारात काय आहे? पांढरी साखर, मैदा आणि खूप सारे केमिकल्स म्हणजे प्रिझर्वेटिव्हज असलेले पदार्थ. आणि ह्याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या आतल्या सिस्टीमवर होतोय. यालाच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणतात. म्हणजे काय? तर आपलं शरीर रक्तातील साखरेला नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन नावाचा हॉर्मोन किती चांगल्या प्रकारे वापरतं, ही ती क्षमता आहे. आणि ही जी रिफाईंड साखर आहे ना, ती या क्षमतेवरच हल्ला करते. म्हणजे मग आपलं शरीर रक्तातील साखरेला ऊर्जेत बदलायला अक्षरशः धडपड करू लागतं. आता येऊया दुसऱ्या कारणाकडे, आपली बैठी जीवनशैली. खरे ना, डिजिटल क्रांतीमुळे सगळं सोपं झालंय, पण आपली शारीरिक हालचाल खूपच कमी झालीये. दिवसभर खुर्चीत बसून काम, थोडं अंतर जायचं असेल तरी गाडी. यामुळे होतं काय, तर आपल्या स्नायूंचा वापरच होत नाही. आणि जेव्हा स्नायू काम करत नाहीत तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. हे असं आहे की समजा तुमच्या घराचा दरवाजा बंद आहे आणि बाहेर कोणीतरी बेल वाजवतंय. इन्सुलिन म्हणजे ती बेल आणि पेशी म्हणजे तो दरवाजा. इन्सुलिन आहे पण पेशी तो दरवाजा उघडतच नाहीत. मग काय होणार? रक्तामधली साखर तशीच वाढत राहणार. आणि हाच मधुमेहाच्या दिशेने जाणारा एक मोठा धोका आहे. आणि तिसरं कारण, हे जरा लपलेलं आहे पण तितकंच धोकादायक आहे. ते म्हणजे आपल्या अन्नातून शरीरात जाणारी केमिकल्स आणि कीटकनाशकं. आजकालच्या शेतीमध्ये ज्या प्रमाणात कीटकनाशकं वापरली जातात त्याचा आपल्या आरोग्यावर खूपच वाईट परिणाम होतो. या केमिकल्सना एंडोक्राईन डिसरप्टर्स असं म्हणतात. नाव जरा अवघड आहे, पण त्याचं काम आपल्यासाठी खूपच हानिकारक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही रसायनं आपल्या शरीराच्या हॉर्मोनल सिस्टीममध्ये गडबड करतात आणि थेट आपल्या स्वादुपिंडावर म्हणजे ज्या अवयवात इन्सुलिन तयार होतो त्याच्यावरच ताण आणतात. ओके, तर आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, पण मग यावर उपाय काय? सगळ्यात महत्त्वाच्या उपायापासून सुरुवात करूया आणि तो आहे सेंद्रिय आहार. लक्षात घ्या, सेंद्रिय आहार ही काही फॅशन नाहीये, ते एक प्रकारे औषधच आहे. एक साधं उदाहरण घेऊया, पांढरी साखर विरुद्ध सेंद्रिय गूळ. फरक बघा किती मोठा आहे. पांढऱ्या साखरेत जे सल्फर असतं ते आपल्या इन्सुलिन बनवणाऱ्या बीटा पेशींना खराब करतं. या उलट सेंद्रिय गुळामध्ये सल्फर नसतं आणि त्यात पोटॅशियम असतं जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतं. बघा, एक छोटासा बदल पण परिणाम किती मोठा आहे. आणि फायदे इथेच संपत नाहीत. सेंद्रिय अन्न निवडल्याने आपण ऑर्गॅनोफॉस्फेट सारख्या धोकादायक कीटकनाशकांपासून दूर राहतो. हे आपल्या शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे एक प्रकारचं अंतर्गत ताण कमी करतं. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यातून मॅग्नेशियम मिळतं जे ग्लुकोजला मॅनेज करण्यासाठी खूप गरजेचं खनिज आहे. बरं, आहार तर झाला, पण चांगल्या आहारासोबतच तितकाच महत्त्वाचा आहे योग्य व्यायाम. आणि मी योग्य या शब्दावर मुद्दाम जोर देतोय, कारण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामाचं सुद्धा एक शास्त्र आहे. आपले स्नायू म्हणजे काय? तर शरीरातली ग्लुकोज साठवायची सगळ्यात मोठी गोदामं आहेत. आणि जेव्हा आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो, म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम करतो, तेव्हा आपण ही गोदामं मोठी आणि जास्त कार्यक्षम बनवत असतो. आणि याचा परिणाम किती जबरदस्त आहे माहितीये?
स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायूंची साखर वापरायची क्षमता तब्बल 30% वाढते. 30%! याचा सरळ अर्थ असा की रक्तामधली जास्तीची साखर हे स्नायू अगदी सहजपणे शोषून घेतात. आता काही जणांना वाटेल की जिममध्ये जाणं शक्य नाही. काही हरकत नाही. त्यांच्यासाठी ही एक सोपी पण खूप प्रभावी पद्धत आहे. याला म्हणतात HIIT वॉकिंग. काय करायचं? सोपं आहे. 5 मिनिटं भरभर चालायचं, मग 2 मिनिटं हळू, परत 5 मिनिटं फास्ट, परत 2 मिनिटं स्लो. असं केल्याने शरीराचा इन्सुलिनला प्रतिसाद देण्याचा वेग सुधारतो. हे संशोधनात सिद्ध झालेलं आहे. आणि हो, आपलं प्राचीन योगशास्त्र कसं विसरता येईल? मंडूकासन आणि धनुरासन यांसारखी काही विशिष्ट आसनं आहेत जी थेट आपल्या स्वादुपिंडाला मसाज दिल्यासारखं काम करतात. आणि त्यामुळे होतं काय तर इन्सुलिन तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुधारते. ठीक आहे, तर आता या सगळ्या माहितीचं सार काढूया. एक सोपा 3 सूत्री ॲक्शन प्लॅन जो मधुमेह टाळण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणीही अगदी आजपासून सुरू करू शकतो. तर हे 3 नियम लक्षात ठेवा. नियम नंबर 1, पांढरी साखर पूर्णपणे बंद, त्याऐवजी सेंद्रिय गूळ. नियम नंबर 2, आपल्या जेवणात किमान 60% पदार्थ नैसर्गिक आणि सेंद्रिय असावेत. आणि नियम नंबर 3, रोज फक्त 10 मिनिटं सूर्यनमस्कार. बस, हे 3 सोपे बदल आपल्या आयुष्यात एक खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडवून आणू शकतात. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे? मधुमेह म्हणजे फक्त रक्तातली साखर वाढणं नाहीये, तो एक सिग्नल आहे. आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. ते सांगतंय की आपण निसर्गापासून आणि शारीरिक श्रमांपासून खूप दूर चाललो आहोत. म्हणून जाता जाता फक्त एक प्रश्न: आपलं शरीर आपल्याला कोणता सिग्नल देत आहे? आपण तो ऐकतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो सिग्नल ऐकून आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करायला आपण तयार आहोत का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेलं आहे.